Mutual fund investments are subject to market risks. Please read all the scheme related documents carefully. मी संतोष गोसावी एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे. मार्केटमध्ये रोज पडझड चालू आहे. एक दिवस मार्केट ग्रीन मध्ये क्लोज होते, एक दिवस मार्केट रेड मध्ये क्लोज होते आणि लोकांमध्ये सगळीकडे कन्फ्युजन आहे. न्यूज चॅनल वाले काही वेगळे सांगतायत, व्हॉट्सअप चॅनल वाले काहीतरी वेगळे सांगतायत आणि याच्यामध्ये मार्केट जे आहे ह्या दोन प्रकारच्या क्लायंट्स मध्ये विभाजलं गेलेलं आहे. एक जे आहे ते स्मार्ट इन्व्हेस्टर आहे आणि एक जे आहे ते कॉमन इन्व्हेस्टर आहे. स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतो आणि कॉमन इन्व्हेस्टर काय करतो या संदर्भामध्येच आज मी हा व्हिडिओ बनवतोय. आज जर तुम्ही 1 लाख आणि त्यापेक्षा जास्त इन्कम कमवणारे व्यक्ती असाल आणि तुम्ही जर आता चिंतेत असाल की तुम्ही या मार्केटची काय करावं, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का मार्केट पासून लांब राहावं, तर हा व्हिडिओ एंड पर्यंत राहा. तुम्हाला एंड मध्ये नक्की सोल्युशन मिळून जाईल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेले 20 वर्षाहून अधिक मी इक्विटी मार्केट संदर्भामध्ये लोकांना गाईड करत असतो आणि लोकांना मी त्यांच्या फायनान्शियल उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचावं या संदर्भात गाईड करत असतो. मित्रांनो, मी एक आकडा सांगतो, तो आकडा नीट आठवणीने पहा आणि नीट लक्ष देऊन या आकड्यांकडे पहा. हे आकडे काय म्हणतात? 22, 26 आणि 28. तुम्ही कुठल्याही टेक्निकल भाषेमध्ये जर याच्याबद्दल एक सखोल माहिती घेतली तर 22, 26, 28 ह्याला काय म्हटलं जातं, तर हे जे आहेत हे जे आकडे, हे साधे सुद्धा आकडे नाहीत, हे अगदी खूप महत्वाचे आकडे आहेत. हे जे आकडे आहेत या आकड्यांनी आपल्याला ऍक्च्युअल कळतं की आपल्याला आपले गुंतवणूक करण्यासाठी ही आता आपली योग्य वेळ आहे का नाही. मी मगाशी जसं तुम्हाला म्हणालो, एक दोन प्रकारमध्ये मार्केट विभागलेले, एक स्मार्ट इन्व्हेस्टर आणि एक कॉमन इन्व्हेस्टर. तर कॉमन इन्व्हेस्टरचे डिसिजन कुठल्या बेसिसवरती असतात? कॉमन इन्व्हेस्टरचे डिसिजन्स ते त्याच्या व्हॉट्सअपच्या मित्रांमध्ये, ग्रुपमध्ये, मेसेजेसवरनं, न्यूज चॅनलवरनं घेतलेले डिसिजन, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचे निर्णय अवलंबून असतात. आणि सायमल्टेनियसली याच वेळेला एक डिसिजनची प्रक्रिया घेतो तो जी व्यक्ती घेतो त्याला आपण म्हणतो स्मार्ट इन्व्हेस्टर. कारण त्याच्याकडे जे असतं तो असतो तो डेटा. कारण तो कधीच इकडच्या तिकडच्या इन्फॉर्मेशन वरती कधी कुठला त्याचा स्वतःचा गुंतवणुकीचा निर्णय घेत नाही. तो फक्त एकच बघतो की त्याला डेटा काय सांगतो आणि डेटा काय सांगतो या हिशोबाने जर आपण बघितलं तर आतापर्यंत हिस्टॉरिकल जे मार्केटनी आतापर्यंत घडलेलं आहे तर हेच अनुमान आपण धरता येईल की साधारण भविष्यात सुद्धा हाच आकडा घडू शकतो किंवा हेच पॅटर्न घडू शकतात. तर 22, 26, 28 काय आहेत? तर बेसिकली ह्याला आपण म्हणतो की निफ्टीचा ह्याला पीई रेशो म्हटलं जातं. निफ्टीचा पीई रेशो याचा अर्थ काय की सगळ्यात पहिले आपल्याला हे आयडेंटिफाय करायला पाहिजे की आता जे आहे ह्याचं निफ्टीचं व्हॅल्युएशन काय. तर आता मी जो रेकॉर्ड करत आहे तर या हिशोबाने आता निफ्टी जो प्लेस आहे हा साधारण 23,700च्या आसपास, 23,700, 23,800 या रेंजमध्ये आता निफ्टी ट्रेड करत आहे. मग आता आपल्याला पाहायला लागेल की निफ्टीचं व्हॅल्युएशन आता कसं आहे. निफ्टीचं व्हॅल्युएशन फेअर आहे का, निफ्टी ओव्हर व्हॅल्यूड आहे का, निफ्टी अंडर व्हॅल्यूड आहे. माझ्या मित्रांनो, व्हॅल्युएशनचा अर्थ काय की आपल्याला एखादी किंमत जी दिसते स्क्रीनवरती ती किंमत योग्य, त्याचा बाजारचा मूलभाव त्याचा योग्य आहे का नाही हे ठरवण्याची जी किंमत असतात त्याला आपण म्हणतो व्हॅल्युएशन. आता प्रत्येक गोष्टीला त्याचं मूल्यांकन करता येतं, तसंच निफ्टीला सुद्धा त्याचं मूल्यांकन करता येतं. ज्या पद्धतीने आपण आता निफ्टीच्या बद्दल बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला हे बघायला लागेल की निफ्टी आता सध्या निफ्टीचं मूल्यांकन काय म्हणतं, आपल्याला काय दर्शवितं. तर निफ्टी आता सध्या साधारण 20.9 या पी रेशोवरती ट्रेड करते. 20.9 याचा पी रेशोचा जर आपण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर हा इतिहास आपल्याला काय सांगतोय, ज्या वेळेस निफ्टी तुम्हाला 22 ते 26 या रेंजमध्ये अवेलेबल असतो त्यावेळेस त्याला निफ्टीला आपण फेअर व्हॅल्यू कन्सिडर केलं जातं. 22च्या खाली ज्यावेळेस निफ्टी ट्रेड होत असतो त्यावेळेस निफ्टीला अंडर व्हॅल्यू कन्सिडर केलं जातं आणि ज्यावेळेस निफ्टी 26च्या वरती आणि 28च्या वरती गेलेलं असतं त्यावेळेस निफ्टी अग्रेसिव्ह व्हॅल्यू झोन क्रॉस केले असं कन्सिडर केलं जातं. हे जे आहे हे टेक्निकल भाषेमध्ये, आणि तुम्हाला ह्याचा जर अगदी तुम्हाला सखोल बॅकटेस्ट करायचं असेल तर तुम्ही आतापर्यंतचे हिस्टॉरिकल रिटर्न जेव्हा जिथून मार्केट पडलं तेव्हापासून जर पाहायला गेलात तर तुम्हाला कळून जाईल की निफ्टी ज्या वेळेस मार्केटवरनं खाली पडलं त्या वेळेस निफ्टीचा पीई रेशो काय होता. आता पीई रेशोचा बेसिकली काय अर्थ असतो की पीई रेशोचा अर्थ सिंपल आहे की तुम्हाला 1 रुपया कमवायला तुम्हाला मार्केटला किती पैसे द्यायला लागणार, याचा अर्थ की तुम्ही लावलेले पैसे तुमचे किती टाइम मध्ये तुमचे पैसे तुम्हाला रिकव्हर करून देऊ शकतात. हा एक सिंपल त्याचा गणित आहे. तुम्ही जास्त टेक्निकल मध्ये न पडता माझं फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की मार्केटला आता घाबरू नका. मार्केटमध्ये आता जे बाकीचे न्यूज आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ह्या सगळ्यांपासून तुम्ही सावध राहा, सगळ्यांपासून लांब राहा आणि तुमचे गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घ्या. तुम्ही आत्ताच्या तुम्हाला कोणी म्हणत असेल की मार्केट अजून पडणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अफवांपासून तुम्ही स्वतः लांब राहा. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हाला आता जे तुमच्याकडे पैसे अवेलेबल असतील हे स्टॅगर्ड वे मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला चालू करू शकता. निफ्टीचं जेव्हा 22च्या खाली पीई रेशो आलेला आहे हा नेहमी हेच दर्शवतं की मार्केट आता खूप अंडर व्हॅल्यूड आहे
आणि आत्ताच्याच वेळेमध्ये ही चांगली ऑपॉर्च्युनिटी कन्सिडर केली जाते निफ्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट बाय करण्यासाठी. आता निफ्टीमध्ये बाय करताना तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला कोणाची जर मदत हवी असेल तर तुम्ही निफ्टीच्या किंवा म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटच्या बद्दलची माहिती तुम्ही कुठल्याही फायनान्शियल प्लॅनरकडनं घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचा स्वतःचा रिसर्च करून तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. पण आमचं असं म्हणणं आहे की अशा सिच्युएशन मध्ये कोणाचा तरी सल्ला घेऊन निष्कर्षावरती आलेलं जास्त बेटर राहील. तुम्हाला जर आमच्याकडनं मदत हवी असेल आणि आमच्याकडनं याबद्दलची माहिती हवी असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या टीमने तुमची मदत करावी आणि तुमचं एक्झिस्टिंग पोर्टफोलिओचं सुद्धा ऑडिट करून घ्यावं आणि त्याबद्दल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन द्यावी किंवा तुमची जी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स आहे ती तुम्ही योग्य ऍसेट अलोकेशनच्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे का नाही हे बघून घ्यावं, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, माझ्या टीमशी कनेक्ट करू शकता. माझी टीम तुम्हाला या संदर्भामध्ये गाईड करेल. मित्रांनो, परत सांगायचं एकच आहे की तुमच्या एसआयपी जर चालू असतील तर एसआयपी बंद करू नका, एसआयपी चालू ठेवा. शक्य झालं तर तुमच्या एसआयपीजना तुम्ही टॉपअप करू शकता. दुसरं म्हणजे तुमच्या एसआयपीच्या व्यतिरिक्त आता जर मार्केट इकडनं अजून जर पडलं तर तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी स्टॅगर्ड वे मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. एसटीपीचा वापर करा आणि आमच्याशी असंच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी माहितीसाठी जोडले जावं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्याशी जोडले जाऊन पुढचे व्हिडिओ आमचे असेच पाहत राहा. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. मी संतोष गोसावी, एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे.